नमस्कार. हॅलो सखीच्या आजच्या भागामध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. आजचा विषय आपला खूप जिव्हाळ्याचा असा आहे. 10वीचे निकाल लागलेले असतील, आनंद झाला असेल, ते घर अगदी आनंदाने भरभरून निघालेलं असेल आणि किती गुण मिळाले म्हणजे किती यशस्वीता मिळाली याचा कुठेतरी पाढा सुरू होतो. याच्या मागे जर गेलं साधारण 15-16 वर्ष तर कुठेतरी लग्नाला सुरुवात झालेली असते आणि मग पुढची सगळी स्वप्न रंगवली जातात. नवरा बायकोंचं हे असंच नातं की जे अनेक स्वप्न घेऊन येत असतं, अनेक आशा बाळगून असतं. या नात्यामध्ये जर कुठे काहीतरी गडबड होत असेल तर तडजोडी करून किमान एकमेकांच्या विषयी सहृदयता, परस्पर आत्मविश्वास किंवा कुठेतरी पुन्हा नव्याने नात्यांची जपणूक या सगळ्या गोष्टी करत हे नातं टिकवता येतं का? आणि मग जसे 10वीचे भरघोस मार्क असतात तसं यशस्वी वैवाहिक जीवनात मध्ये सुद्धा भरघोस मार्क मिळू शकतात का? इतरांच्या दृष्टिकोनातून, स्वतःच्याही मनातून. हा आपला आजचा खास असा विषय, घटस्फोटापूर्वीचं समुपदेशन. या गोष्टीची खूप गरज असते. संवादाची भाषा ही जबरदस्त आहे. अनेक प्रश्न त्याच्यामुळे सुटू शकतात आणि त्यासाठी आज आपल्याकडे उत्तमरित्या संवाद साधण्यासाठी आपण एका सखीला बोलवलेलं आहे. त्या आहेत ॲडव्होकेट निलिमा कानेटकर. नमस्कार. हॅलो सखीमध्ये अगदी मनापासून स्वागत. आजचा विषय खूप महत्त्वाचा आहे आणि तो तुम्ही घेतलात म्हणून तुमचं अभिनंदन आणि त्याच्यासाठी बोलायला मला बोलवलं म्हणून तुमचे आभार. धन्यवाद. ॲडव्होकेट निलिमा कानेटकर हे नाव खरं तर कौटुंबिक कायद्याच्या क्षेत्रामध्ये सर्वज्ञात असलेलं असं नाव आहे. घटस्फोटाचे सामाजिक, मानसिक, आर्थिक पुढे जाऊन किती परिणाम भयानक असतात याची जवळून काही वेळेला ज्या काही केसेस पाहिल्या जातात आणि म्हणूनच त्या सोडवण्यासाठी म्हणा किंवा त्याच्यावर नीट विचार करून या मंडळींना समुपदेशन करण्याचं काम करतात. त्या विविध वृत्तपत्रातून, साप्ताहिकातून लिखाण तर त्यांचं चाललेलंच असतं. गुणात्मक बदल या जोडप्यांमध्ये कसा घडून येतो याची काही अनेक गोष्टींच्या साक्षीदार त्या आहेत. 4 युक्तीच्या गोष्टी आज आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत. त्यांची आजपर्यंतची प्रकाशित झालेली पुस्तकं अशी: तिचं अवकाश, ओपनिंग क्लोज डोअर्स, अखेर न्याय मिळाला भाग 1, भाग 2, नवी क्षितिजे, क्षितिजा पलीकडले हुंदके. आणखीनही काही पुस्तकं बाजारात येऊ घातलेली आहेत. अनेक पुस्तकातून संवाद साधत असताना नेमके काय आजचे प्रॉब्लेम्स आहेत, आज जे आहेत तेच उद्या कसे नव्याने बदलत असतात, वृत्ती माणसाच्या त्याच असतात का, जमत असेल तर किती जमतं आणि जमत नसेल तर किती क्षुल्लक कारणाने मोडतं, अनेक प्रश्न तुमच्या मनात असतील आणि त्यासाठी तुम्हाला लागतील दूरध्वनी क्रमांक 24908050, 24988050 आणि मुंबईच्या बाहेरच्या प्रेक्षकांसाठी STD कोड आहे 022. कार्यक्रमाला सुरुवात करूया. पहिलाच प्रश्न असा: लग्न झालं, धूमधडाक्यात हल्ली लग्न होतात. 2 वर्ष, 5 वर्ष, 10 वर्ष, 20 वर्ष जातात आणि मग काहीतरी कुरबुरी होतात आणि मग कुठेतरी घटस्फोटापर्यंत प्रकरण येतं. अशा वेळेला डोळे उघडतात की काय चुकलं, काय बघितलं नाही आपण, कशाचा विचार केला नाही आणि मग जे आत्ता आवश्यक आहे विवाहपूर्व समुपदेशन, याची गरज किती निर्माण होते? कसं आहे ना की पूर्वी एकत्र कुटुंब पद्धती होती, त्यामुळे सगळ्यांचे रोल्स तसे ठरलेले होते आणि त्यामुळे फार शिक्षणाची गरज नव्हती. आता कसं झालंय, छोटे कुटुंब झालेली आहेत आणि त्याच्यातनं जरा गोंधळ होतात रोल्स कळण्यासाठीच. तर त्याच्यासाठी नवीन हल्ली प्रकार झालेला आहे जो आम्ही पण करतो प्रकर्षाने, की विवाहपूर्व समुपदेशन आम्ही देतो आणि तो लग्न इच्छुक जी मुलं असतात, कॉलेजमधली असतात किंवा ज्युनियर कॉलेजमधली असतात किंवा इव्हन मंडळातनं वगैरे असतात, त्यांच्यासाठी आम्ही हे कार्यक्रम ठेवतो. आणि त्याच्यामध्ये मुळात आम्ही 4 महत्त्वाचे विषय हाताळतो की भावनिक तुमची अनुरूपता आहे का ते बघायला हवं. तुम्हाला संसार करायचा आहे, आईवडिलांचा जरी चॉईस असला तरीसुद्धा तुम्ही त्यांच्याबरोबर ज्या जोडीदार तुम्ही बघितलाय, निवडलाय, त्याच्याबरोबर तुम्हाला संसार करायचा आहे, तेव्हा वैचारिक आणि भावनिक आहे का तुमचं अनुरूपता ते बघावं लागतं. त्याच्याबरोबर आर्थिक जबाबदाऱ्या तुमच्या काय आहेत आणि त्या तुम्ही कशा वाटून घेणार आहात किंवा करिअर प्रायोरिटीज काय आहेत ह्याच्याबद्दलचा मोकळा संवाद लग्नाआधी मुलामुलींनी करावा, ह्याच्याबद्दल आम्ही खूप जोरदार सांगत असतो. आणि त्याच्याबरोबरच मेडिकल आस्पेक्ट जो आहे
हे फॅमिली प्लॅनिंग आहे किंवा सेक्शुअल रिलेशन म्हणजे नक्की काय हे सुद्धा बऱ्याच लोकांना माहिती नसतं, कारण आपल्याकडे तितक्या मोठ्या प्रमाणात तरुण मुलं मुली एकत्र येत नाहीत. शारीरिक संबंध येतातच असं नाही, अर्धवट माहिती असते. त्याच्यातनंही खूप प्रश्न निर्माण होतात. आणि त्याच्याबरोबरच आणखीन महत्त्वाचं म्हणजे कायद्याची माहिती असायला हवी, की मुलं मुली पळून जातात आणि मग कुठलं लग्न कसं ग्राह्य धरायचं नाही धरायचं. दोन धर्मातले वेगळे असले तर कुठल्या धर्मातलं लग्न ग्राह्य धरतात, मग त्याला स्पेशल मॅरेज ऍक्ट असतो, मग तो माहितीच नसतो. मग कुठल्या तरी मार्गाने लग्न केलं जातं किंवा फसवले जातात लोक दलालांच्याकडनं. मग अशा वेळेला लग्नच अवैध ठरायची वेळ येते. तर हे सगळी माहिती त्यांना देणं आवश्यक असतं. तरुण मुलांना जसं ही माहिती देणं आवश्यक असतं, त्याच्याबरोबर पालकांना सुद्धा आम्ही मार्गदर्शन करण्याचा प्रयत्न करतो की आता रोल्स बदलणार आहेत, तुमच्या मुलांच्या प्रायोरिटीज बदलणार आहेत आणि ते तुम्हाला प्रमोशनही मिळणार आहे आणि तुम्हाला त्या दृष्टिकोनातून विचार करायचा आहे. या कुठलंही नातं टिकवायचं असलं तर बेसिकली प्रेम, आदर आणि विश्वास या 3 गोष्टी असल्या तरच ते नातं जास्ती टिकू शकतं. हे घरातल्या सगळ्यांच्याच नात्यात आहे, त्रिसूत्री आहे. तर त्याच्यामुळे हे महत्त्वाचं खूप आहे की फक्त मी सून आणली माझ्या पसंतीची आहे म्हणून तिने माझ्या पद्धतीने वागावं असं ते होतच असं नाही. आता एक छोटंसं उदाहरण सांगते की एक वडील आले होते माझ्याकडे सांगत की आम्हाला हे लग्न मान्य नाहीये. म्हणजे कुणी ठरवलं हे लग्न? आम्हीच ठरवलं. मग का मान्य नाही? आम्ही फसवलं गेलो. म्हणजे काय झालं तर त्यांनी आम्हाला चुकीची पत्रिका दिली. हा विषय झाला एक. मग मुलं, तो जो नवरा आणि बायको ते सुखात आहेत का? ते अतिशय सुखात आहेत, त्यांचं फारच छान जमतंय आणि आमचा मुलगा वाहवत जातो आणि हे दुःख आहे. तर ही जी मंडळी आहे, वडीलधारी मंडळी आहे जी खूप धूमधडाक्याने लग्न करतात, आपण आता विचार केला तर त्यांच्या दृष्टिकोनातनं जोडीदार शोधला जातो. मुलांचा विचार प्रत्येक वेळेला घेतला जातो असं नाही. मुलंही मोकळेपणाने आईवडिलांना सांगत नाहीत आणि त्याच्यामुळे अनेक समज गैरसमज, मोकळा संवाद जो व्हायला पाहिजे तो होत नाही. घर कुटुंबातनं आणि एकमेकांच्यात तो होत नाही. हे कारण आहे. अनेक कारणं, म्हणजे त्यापैकी ह्या ज्या ही जी सगळी कारणं सांगताय. एक आपल्याकडे लग्न म्हणजे हल्ली इंडस्ट्रीज आहे, नवीन इव्हेंट असल्यासारखं असतं. लाखो करोडोनी रुपये खर्च करून लग्न होतात, 3-3, 4-4 दिवस लग्न चालतात. अशा वेळेला कुठे ते दडपण असतं का की म्हणून तरी हे लाखो रुपये खर्च केलेत म्हणून हे टिकवायचंय का? हे आई वडील जे काही खर्च करतायत दोन्ही बाजूचे, तर काय म्हणजे त्याचा ही मुलं विचार करतात का असं काहीतरी? म्हणजे मला असं म्हणायचं की 2 वर्षानंतर जेव्हा घटस्फोटाची वेळ येते तेव्हा त्यामागची कारणं काय असतात? 2-5 वर्षातल्या घटस्फोटांची त्याच्या मागची कारणं मुळातच ही असतात की मुलांनी आधी सांगितलेलं नसतं की काय आम्हाला आमच्या जोडीदारात काय हवंय. हा एक भाग. आणि जरी त्यांनी सांगितलं तरी आई वडील मानायला तयार नसतात की हे काहीतरी खटकतंय आणि त्यांना लग्न करायचंय, त्यांना संसार करायचा आणि त्याचा आपण गंभीरपणे विचार केला पाहिजे. आणि मग समाजाच्या दर्पणाखाली ही लग्न केली जातात, आईवडिलांच्या प्रेमाच्या दर्पणाखाली असेल पण ही केली जातात, पण ती निभावणं अवघड जातं. मग अशा वेळेला 2 वर्षात ती लग्न मोडू शकतात. किंवा मग आधीचं लग्न कोणाशी तरी ठरलेलं असतं, त्यांच्या मनात दुसरा कोणीतरी जोडीदार असतो, तो करू दिलेला नसतं ते लग्न, मग तिसऱ्याशी लग्न केलं जातं. हे सगळे जे इश्यूज आहेत त्याच्यामुळे सगळ्यांच्यातला जो परत मोकळा संवाद व्हायला पाहिजे तो होत नाही आणि स्वीकार एकमेकांच्या इच्छेचा होत नाही. ही त्याच्या मागची 2 वर्षाच्या याच्यातली कारण. पण समुपदेशनाने या गोष्टी पुन्हा एकदा हे जोडपं एकत्र राहू शकतं का असं आहे? कारण काही वेळेला सवयी असतात, वेगवेगळ्या गोष्टी असतात, त्याकडे घेऊया. पण तत्पूर्वी एक फोन आहे भारत वावळ यांचा डोंबिवली इथून. बोला. नमस्कार. हॅलो हॅलो बोला. हॅलो. हा नमस्कार मॅडम. नमस्कार. बोला. प्रथम मी हॅलो सखी हा जो विषय आज हॅलो सखीमध्ये आजचा हा विषय खूपच चांगला आहे, त्याबद्दल मी हॅलो सखी आणि सह्याद्रीवाल्यांचं अभिनंदन करतो, धन्यवाद देतो. मॅडम माझा प्रश्न असा आहे की काही कौटुंबिक कलह आणि दोघांमधील एकमेकातील स्वभावातील असहयोग आणि त्यामुळे घटस्फोट घेतल्यानंतर जर काही कालावधीनंतर जर दोघांची परत जवळीक साधली गेली आणि आपण दोघे काहीतरी चुकला आहोत त्याची जाणीव झाल्यानंतर परत जर दोघांना एकत्र येण्याची इच्छा झालीच तर याविषयी कायदा काय सांगतो? परत एकत्र येऊ शकतात काय? ओके. मिया बीबी राजी तो क्या करे काजी असं जे म्हटलं जातं, शक्य आहेत का या गोष्टी आणि अशक्य वाटणाऱ्या शक्य होऊ शकतात का? आपला प्रश्न चांगला, आपल्या प्रश्नाला निश्चित उत्तर मिळणार आहे. पण तत्पूर्वी आपण घेतो अगदी छोटीशी
ब्रेकनंतर पुन्हा एकदा सगळ्यांचं मनापासून स्वागत. आजचा विषय आहे घटस्फोटापूर्वीचं समुपदेशन. आपल्याला मार्गदर्शन करतात ॲडव्होकेट निलिमा कानेटकर. लग्नाच्या गाठी स्वर्गात बांधल्या जातात, पण त्या इथल्या पृथ्वीवरच्या वनरूम किचनमध्ये निभावायच्या कशा हे आपण जाणून घेतो आहोत. एक फोन आपण घेतोय. रवींद्र कुडाळकर यांचं नाशिक येथून. बोला. नमस्कार. हॅलो. नमस्कार. बोला. मी रवींद्र कुडाळकर बोलतोय पुण्याहून. ओके. मला असं विचारायचंय की लग्न या संस्थेकडे किंवा लग्न या संस्काराकडे बेफिकिरीने पाहण्याची एक सवय म्हणा, मनोप्रवृत्ती आजच्या तरुण पिढीमध्ये दिसते आहे. त्यामुळे सुद्धा कदाचित लग्नानंतर घटस्फोट पटकन घेऊ आणि परत वाटतं तर दुसरं लग्न करू नये तर वाईट करू, अशा प्रकारची वृत्ती डेव्हलप होते. यासाठी काय केलं जावं हा पहिला प्रश्न. दुसरं म्हणजे की लग्न झाल्यानंतर सुद्धा पती आणि पत्नी या दोहोंमध्ये अहमभाव किंवा मीपणा या गोष्टी जर मध्ये कुठल्या संवादाच्या ऐवजी विसंवादाकडे जर गेल्या या विषयांवरच्या गोष्टी तर त्यातनं सुद्धा घटस्फोट होऊ शकतो. आणि आपल्या किती अपेक्षा पूर्ण झाल्या, जसं आपण निकाल लागलेलं एक प्रगती पुस्तक पाहतो, आपल्या 100% अपेक्षा कोणाच्याच पूर्ण होत नाही. 50% जरी किमान झाले आणि 50% ऍडजस्टमेंट केली अशा पद्धतीने पाहावं असं मला वाटतं. आपणास ओके. तत्पूर्वी पहिला प्रश्न त्यांचा की पुन्हा जे एकत्र राहायचं, झाल्या चुका माफ केल्या, रात गई बात गई, असं अनेक वेळेला होतं आणि ह्याच्यात चूक काही नाहीये. म्हणजे मला एक कपल असं माहितीये, जोडपं असं माहितीये की त्यांनी दोनदा एकमेकांशी घटस्फोट केला, दोनदा एकमेकांशीच लग्न केलं आणि परत तिसऱ्यांदा लग्न केलं आणि नीट राहतायत. असेही आहेत. दुसरं एक उदाहरण मी असं देऊ शकते की खूप 9 वर्ष त्यांची कोर्टशिप होती आणि लग्न केलं आणि परत भूमिका बदलल्या. मैत्रीण असलेली किंवा प्रेयसी असलेली बायको झाली, मग ती सून पण झाली कोणाची तरी. मग अशा वेळेला प्रॉब्लेम असा झाला की ती त्या इतरांच्या अपेक्षा पुऱ्या करू शकत नव्हती, भांडणं व्हायला लागली. मग त्या जोडप्याला असं वाटलं की आपण मित्र होतो तेच चांगले होतो. 2 जण घटस्फोटाला गेली पण हातात हात घालून गेली. जजनी पेपर फेकून दिले की हे लग्न मोडण्यातलं नाहीये. असं होतं की एकदा एका घटनेत असं झालं होतं की दोघंही लहान होते वयाने, म्हणजे 21-22 वर्षाचे असे होते, पण मोठ्यांच्यात काही भांडणं झाली आणि मग मुलीच्या वडिलांनी असं स्टँड घेतला की हे घटस्फोटापर्यंत गेलंच पाहिजे आणि हे लग्न टिकलंच नाही पाहिजे. आणि अशा वेळेला मग ती केस फाईल झाली. पण नंतर नवरा आणि ती नवरी मुलगी दोघंही पळून गेले काही कालांतराने आणि 1 महिनाभर हनीमून वगैरे करून परत आले आणि मग ते लग्न पुढे टिकलं. असेही प्रसंग येऊ शकतात आणि अर्थात ते घटस्फोट निकालातच गेला. खरंय, काही गोष्टी घडू शकतात अकल्पित अशा. कशामुळे नेमके घटस्फोट होतात असं एक वाटतं? काय काय, जसं यांनी सांगितलं अहंकार आहे, बेपरवाई आहे, अनेक जबाबदाऱ्या, कर्तव्य हवी असतात पण जबाबदाऱ्या नको. किती गोष्टी याच्यामध्ये अंतर्भूत असतात म्हणून इथपर्यंत टोकाला जातात. या विषयातला आमचा अभ्यास बऱ्यापैकी खोल आहे. याच्याप्रमाणे मी तुम्हाला स्टॅटिस्टिक्स सांगू शकते की 75% लग्न घरातल्या इतर सदस्यांच्या कारणामुळे किंवा असमाधानामुळे मोडली जातात. 20% लग्न एकमेकांच्यात काही भांडणं झाली किंवा पर्सनॅलिटी क्लॅशेस आले म्हणून मोडू शकतात. हे स्टॅटिस्टिक आहे. आणि तिसरी गोष्ट अशी की 5% लग्न समजा काही सेक्शुअल प्रॉब्लेम असला किंवा आजार काही असले तर मोडू शकतात लग्न. तर सुरुवातीच्या लग्नाच्या काळात म्हणजे लग्नानंतर पहिल्या 2 वर्षात 3 वर्षात एकमेकांना समजून घेण्याचाच हा काळ असतो. आणि हे नुसतंच नवरा बायकोनी असं नाही तर घरात एकत्र राहत असले किंवा नसले तरी सुद्धा सगळ्यांनीच एकमेकांना समजून घेऊन स्वीकारायचं असतं. त्यावेळेला ते होत नाही आणि मग आमच्या घरात जसं वातावरण आहे तसंच तुम्ही स्वीकारलं पाहिजे. किंवा ती आज मुलगी 30 पर्यंत गेलेली असते किंवा 23-24 वर्षाची असते, ते सगळं तिने आधीचं पुसून टाकून तिने पूर्णपणे मर्ज व्हावं असं अपेक्षा असते. असं नेहमी शक्य होतं असं नाही. तिला थोडासा स्पेस द्यायलाच लागते. मग ते अहंकार आणि मग पैसे आणि पगार आणि वगैरे सगळे ते इश्यूज यायला लागतात मध्ये. ही कारण आहेत ते. खरंय. त्याच्या बरोबरीने ह्यांनी जो विचारलेला होता की या गोष्टीकडे, लग्न या गोष्टीकडे आजकालची पिढी फार बेफिकिरीने पाहते. जमलं नाही अशाही काही गोष्टी. काय वाटतं, म्हणजे खरोखर अशी परिस्थिती आहे का हल्ली? म्हणजे पैसा खूप आहे, लिव्ह इन रिलेशनशिप पुढे जाऊन आलेल्या गोष्टी आहेत. ह्याच्यात कसं झालंय हल्ली की पैशानी दोन्ही पार्टीज म्हणजे मुलगा मुलगी नोकरी करत असले तर आता मुलीलाही असं वाटत नाहीये
की मी अन्याय सहन करत राहावं, अडकून घ्यावं अडकून स्वतःला. घ्यावं, किंवा अन्याय सहन करणं हे समोरच्यानी मला काहीतरी समजून घेतलं पाहिजे. बऱ्याच वेळेला मुलाचा असा स्टँड असतो की मी तुझं बरोबर आहे पण मी माझ्या घरच्यांना नाही सांगू शकत. हे ती मुलगी आता ऍक्सेप्ट करेलच असं नाहीये. मग अशा वेळेला मग तुला जर माझी पर्वा नाहीये तर मग लग्न मोडायला हवं, असा काहीतरी मार्ग त्याच्यातनं ते काढायचा प्रयत्न करतात. प्रत्येक वेळेला नवरा बायकोच्या मनात लग्न मोडणं असतंच असं नाही, पण इतरांना समाधान वाटावं किंवा बाबा आता माझ्या आयुष्यातनं बाहेर जाऊन तू सुखी होणार आहेस का म्हणून तू बाजूला होतो किंवा मी बाजूला होते, असाही मार्ग लोक घेतात. पण मी असं म्हणेन की हल्ली आता यंत्रणा आहे, न्याय यंत्रणा आहे आणि कायदे झालेले आहेत, त्यामुळे कायद्याचा वापर करावा ह्याच्याकडे लोकांची आता प्रवृत्ती वाढलेली आहे. आणि पूर्वीसारखं कसं की किती अन्याय झाला तरी तो मी सहन केलाच पाहिजे किंवा असं आता निदान शहरातनं तरी वातावरण बदलतंय. आता तसं होत नाही. आपली दुःख वेशीवर टांगू नये हा प्रकार आता प्रकार होता. पण त्याच्यामध्ये आयुष्य फुकट जात होती. आता नवीन आयुष्याकडे नव्या दृष्टीने बघण्याची लोकांची वृत्ती वाढली. या सगळ्यामध्ये मनाची जी पडझड होते ती मन किती सावरली जातात आणि समुपदेशक नेमका कसं काम करतो हे हवंय. तत्पूर्वी एक आपण फोन घेतोय. बालाजी देशमुख यांचा सातारा इथून फोन आहे. बोला. नमस्कार. 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 नमस्कार मॅडम. बोला. नमस्कार. माझा प्रश्न असा आहे, सर्रास असं दिसतंय मला की घटस्फोट जास्त व्हायला लागले, त्याची कारण काय आहेत सध्या? तीच कारण आपण ऐकतो आहोत. खरं तर कारण आपण सगळी सांगतो. आता आपण एकमेकांच्या भावनिक अनुरूपतेबद्दल बोलत होतो किंवा जबाबदाऱ्यांच्या जाणीवाबद्दल बोलत होतो. इतरही कारण त्याला असतात की काही आजार लपवले जातात ते नंतर बाहेर येतात किंवा सांगितलेलेच नसतात की काही मेंटल कंडिशन्स चांगल्या नसतात, साऊंड नसतात, ते सांगितलेलं नसतं. लग्नाच्या आधी मी फसवणूकच होते, पण ते लग्न टिकणार नाहीये. नंतर विवाहबाह्य संबंध हा एक महत्वाचं कारण त्याच्यातनं होऊ शकतो. किंवा नवऱ्याने संन्यास घेतलाय किंवा बायकोनी संन्यास घेतलाय किंवा तिला अध्यात्माची इतकी आवड आहे की संसार तिला करायचंच नाहीये. मग अशा वेळेला ते लग्न टिकणं खूप अवघड होतं आणि मग ती भांडणं आणि मग ते जे काय कलह निर्माण होतात कुटुंबातनं त्याच्यातनं मग ती लग्न मोडत जातात. अशी मनाचा जो आपण विचार केला होता त्याकडे घेऊया. पण तत्पूर्वी आणखीन एक फोन आहे. महाजन सामंत यांचा माहीम इथून फोन आहे. बोला. नमस्कार. दोघांना नमस्कार. नमस्कार. माझे 4 प्रश्न आहेत. हा जो विषय आहे त्यात समुपदेशन हे महत्वाचं आहे. मला वाटतं याची सुरुवात फॅमिली कोर्ट ऍक्ट 1984 मध्ये पहिली अंतर्भूत केली गेली. आणि जेव्हा हा ऍक्ट आला, पहिला प्रश्न माझा, त्यात वकिलांना परवानगीच नाही असं एक कलम केलं गेलं होतं. त्याच्यावरनं बराच गजारोळ माजला होता. तर कधी कधी समुपदेशनामध्ये वकिलांच्याकडनं सुद्धा काही चुका होऊ शकतात का? ओके. दुसरा प्रश्न असा आहे की त्याच्यामध्ये सेक्शन 5 आहे ज्यामध्ये कुठल्याही व्यक्तीच्या आधारे सुद्धा समुपदेशन होऊन जर होत असेल तर त्याची मदत कोर्ट घेऊ शकतं. तर त्या दृष्टीने काय काय डेव्हलपमेंट झाल्यात? अजूनपर्यंत अशी कुठली केस आहे की कुठल्याही व्यक्तीच्या आधारे समुपदेशन झालंय आणि प्रश्न सुटलेत? ऍक्च्युली त्यांना काही प्रश्न विचारायचे होते, त्यांचा फोन कट झालाय, पण हेही 2 महत्वाचे प्रश्न आहेत. या प्रश्नाला निश्चित उत्तर मिळणार आहे, पण तत्पूर्वी आपण घेतोय छोटीशी विश्रांती. ब्रेकनंतर पुन्हा एकदा सगळ्यांचं मनापासून स्वागत. घटस्फोटापूर्वीचं समुपदेशन हा आजचा खास असा विषय. आपल्याला मार्गदर्शन करतात ॲडव्होकेट निलिमा कानेटकर. संवादाचं माध्यम किती जबरदस्त आहे आणि संवादाने किती जटिल अशा समस्या सुद्धा सुटू शकतात हे आपण समजून घेतो आहोत. त्यांनी जो विचारलेला होता की संवाद, समुपदेशन, तर त्या दृष्टिकोनातून वकिलांचा रोल काय असतो? घटस्फोट झाला तर खरं पैसे मिळतात, पण अशा वेळेला ते वाचवणं, माणुसकीचं नातं, एक मानवतेचं. वकिलांचा रोल इथपर्यंत मी थोडं नंतर जाते, कारण हा लिटिगेशन तुम्ही करायचं ठरवलं किंवा वकिलांचा रोल येतो. त्याच्या आधी मी थोडंसं असं म्हणेन की समुपदेशन हे 4 स्टेजेस मध्ये होऊ शकतं. पण जेव्हा कलह होतात, वैवाहिक कलह होतात, तर सुरुवातीला किरकोळ भांडणं होतात, त्याचं लक्षात येत नाही त्याचं स्वरूप. पण त्याच्यातनं जो अन्याय करणारा असतो तो जरी आधी सॉरी म्हणाला तरी सुद्धा नंतर त्याचा अत्याचार वाढत जातो. आणि जो अत्याचार सहन करणारा असतो तो सुरुवातीला म्हणतो की नवीन नाही, लग्न झालेलं सोडून देऊया आपण, लग्न महत्वाचं आहे. अशा परिस्थितीत नंतर जेव्हा
किरकोळ भांडणाचं स्वरूप जेव्हा जास्ती होतं आणि ज्याला मारहाणची तीव्रता वाढते तेव्हा साहजिकच अत्याचार करणारा जास्त अत्याचार करतो, सहन करणारा कमी त्याची सहनशक्ती संपत जाते, तो रिॲक्ट करायला लागतो. नंतरचा स्टेज येते की ती घटस्फोटाच्या पर्यंत जाते. मग कुठली तरी पार्टी कोर्टात जाते, न्यायालयात जाते, किंवा मग दोघं मिळून जाऊन घटस्फोटाचा अर्ज. चौथी स्टेज अशी आहे की फ्रस्ट्रेशनमध्ये तुम्ही आयदर सुइसाईड करता, जे विक्टिम्स आहेत ते सुइसाईड करतात, किंवा त्यांच्या हत्या होतात, किंवा ते बळी जातात परिस्थितीचा. तर या सगळ्या परिस्थितीत सुरुवातीच्या 2 स्टेजेसमध्ये जर त्यांनी वेळेवर समुपदेशन घेतलं, तज्ज्ञांचं घेतलं, तर त्याच्यात प्रयत्न नक्की होऊ शकतो आणि त्याच्यातनं लग्न वाचू शकतात. पण जेव्हा कोर्टात लग्न जातं, लग्नाचा खटला जातो, तोपर्यंत दोन्ही मनातनं खूप बिटरनेस आलेला असतो, चिरफाड झालेली असते, तिरस्कार निर्माण झालेला असतो. त्यावेळेला मग कोर्टा कचेऱ्या करण्यात आयुष्य घालवण्यापेक्षा तुम्ही तुमचं आयुष्य चांगल्या पद्धतीने कसं लवकरात लवकर सेटल होऊन घालवाल, असा मॅरेज काउन्सिलरचा अप्रोच असतो कोर्टातल्या. हे बरोबर आहे की विवाहविषयक या कायद्यामध्ये न्यायालयीन हा फॅमिली कोर्ट ऍक्ट झाला, आणि हे अतिशय महत्वाचं आहे की या दिवाणी पद्धतीच्या न्यायालयात समुपदेशकांच्या नेमणुका झाल्या आणि ते त्यांचं काम करतच असतात, पॅचअप ही करत असतात. पण नाही पॅचअप झालं तर लवकरात लवकर त्याच्यातनं बाहेर पडा आणि आपलं आयुष्य सुखाने करा नव्याने, असाही त्यांचा एक अप्रोच असतो. तर त्यांचं अशा पद्धतीने समुपदेशन म्हणजे दोन्ही मार्गाने होऊ शकतं. तर त्यांचा रेट प्रोग्रेस चालू आहे, तर त्यांचा सक्सेस रेट खूप चांगला आहे. ओके. आणि त्यांच्या दुसऱ्या प्रश्नाचं पण याच्यामध्ये उत्तर आलं की कोण कोणाला कशा. मुळात मला असं म्हणायचंय की समुपदेशन करायला 2 व्यक्तींमध्ये समजावून सांगायला दोन्ही व्यक्ती तयार असतात का तिथे प्रचंड अहंकार असतो, माझं तेच खरं असतं, यायला तर हवेत ते दोघं जण एकत्र आणि एकमेकांच्या गोष्टी सांगायला तर हव्यात सतत, किंवा घरातली मंडळी सुद्धा, तुझी आई अशी, तुझे वडील असे, म्हणूनही मुलांचा वर परिणाम हा पुढचा भाग आला. पण मुळात दोघं एकत्र येतात का तर समुपदेशन पहिल्या मीटिंग मध्ये येतील असं नाही, पण हळूहळू जेव्हा समुपदेशकाला कळतं की बाबा या समोर आलेल्या व्यक्तीच्या थ्रू तुम्ही दुसऱ्या माणसाला तुमच्याकडे हळूवारपणे खेचू शकता, तर असं होऊ शकतं. आणि अशा परिस्थितीत जेव्हा समुपदेशकाचं अशी भूमिका असते की मग त्याच्या इतर घरच्यांच्या लोकांशीही तुम्हाला संवाद साधावा लागतो. कधी कधी इंडिव्हिज्युअल मीटिंग्स घेऊन बोलावं लागतं, किंवा मग सगळ्यांनी एकत्र बसून मीटिंग्स घ्याव्या लागतात, बोलावं लागतं. मग जे गैरसमज असतात ते सॉर्ट आउट व्हायला खूप मदत होते आणि मग त्याच्यात लग्न वाचू शकतं. किंवा अगदी फारच जर शक्यच नसेल त्यांचं एकत्र येणं, तर मग त्याच्यातनं सुखाने कसं ते लग्न मोडता येईल असाही विचार केला जातो. शेवटी कोर्ट कचेऱ्या करणं आणि अनेक वर्ष त्याच्यात घालवणं, ह्याच्यात पैसे जातात, मनस्ताप खूप होतो, खेटे घालावे लागतात. हे कसं अवॉइड करणं शक्य आहे का ह्याचा पण विचार केला जातो. त्यामुळे हे महत्वाचं आहे की समुपदेशकाच्या मदत घेतली तर. आता कसं झालंय की हायकोर्ट लेवलला किंवा फॅमिली कोर्ट लेवलला सुद्धा प्री लिटिगेशन मेडिएशन सुरू झालेलं आहे. तर मेडिएशनचा अर्थ पुन्हा समझोता घडवून आणण्याच्या दृष्टीने प्रयत्न करणं. तर हे प्रयत्न आता होत आहेत. नुसतंच लिटिगेशन कोर्टात गेल्यानंतर म्हणजे मॅरेज काउन्सिलरचा रोल येतो असं तर राहिलेलं नाही. खाजगी संस्थातनं होतात हे प्रयत्न, खाजगी समुपदेशक करतात. ग्रामीण लेवलला सुद्धा जे ग्रामसेवक असतात, ग्रामसेविका असतात, हे करू शकतात. आणि आमच्यासारख्या तिथे अशा तऱ्हेने मार्गदर्शन करतात त्यांना. सामाजिक एक बांधिलकी म्हणूनही करणारी माणसं आहेत. रवींद्र यांचा आंध्र प्रदेश इथून फोन आहे. बोला. नमस्कार. हॅलो. मी रवींद्र. नमस्कार. मी रवींद्र मक्त्यार बोलतो, निजामाबाद, आंध्र प्रदेशहून. ओके. मला माझ्या भावाशी विचारायचं आहे. तर 7-8 फेब्रुवारी लग्न झालं त्याचं. तर लग्नाच्या अगोदर म्हणजे कसं लग्न म्हणजे एंगेजमेंट झालं, 6 महिन्यांनी भावाचं लग्न झालं. तर त्या 6 महिन्यामध्ये आमच्या ज्या बहिणी होत्या त्या नेहमी आमच्या फोनवर 4-4, 5-5 बोलायच्या, व्यवस्थित बोलायच्या. पण लग्न होऊन जेव्हा आमच्याकडे आल्या तर त्यांचं बिहेवियर एकदम बदललं. इव्हन त्याच्यानंतर त्या हार्डली 3 महिने आमच्याकडे होत्या, पण 3 महिने देखील राहिल्या नसतात आमच्याकडे. 8-10 दिवस राहायच्या, माहेरी जायच्या, 8 दिवस राहायच्या, माहेरी जायच्या, असं व्हायचं. आणि आता कसं भाऊ प्रयत्न करतो फोन करायचा वगैरे, तर त्या फोनवर नेहमी घाणघाण शिव्या देतात, त्यांचे घाणघाण मेसेज येतात वगैरे. आणि मग त्या म्हणजे एक घरफोड द्यायला तयार नाही आहेत,
आणि त्याच्यानंतर हे म्हणजे ही बिहेवियरची पद्धत आहे त्यांची. तर आम्ही खूप प्रयत्न करून आमच्याकडे हे करायचं, कारण आमच्याकडे काही प्रॉब्लेमच नाहीये. ओके, काय नेमकं करावं अशा वेळेला कसं होतं की अजून लग्नाला वर्षही पुरं झालेलं नाहीये आणि त्यांच्यात हे वादविवाद म्हणा किंवा असंतोष निर्माण झालेला आहे. आता या असंतोषाची कारणं कौटुंबिक लेवलला असू शकतात, जी आपण मानतच नाही की आमच्या घरून काही त्रास नाही असाच घेतो. पण 7-8 वर्ष ही भिजत घोंगडं राहणं, नाही त्या मुलीचं लग्न होत, नाही त्या मुलाचं लग्न होऊ शकत, अशा वेळेला म्हणजे काय, ह्याच्यावर उपाय काय? नाही तर त्याच्यासाठी लवकरात लवकर मग त्याच्यातनं बाहेर पडणं किंवा वेळेवारी तुम्ही समुपदेशन घेणं. आता हा लग्नाच्या सुरुवातीच्या काळातला जर त्रास असला तर कदाचित बिहाइंड क्लोज डोअर्स बेडरूम मध्ये काय अडचणी त्यांना आलेल्या आहेत हे कळलेलं नसेल, तर ते बाहेर कोणाला माहिती नसतं. नातेवाईक किती जवळचे असले तरी नवरा बायकोंच्या संबंधातले काही खाजगी प्रश्न निर्माण झालेले असतात ते माहितीच नसतात. त्यामुळे मग ते बाहेर गेलेले, लांब गेलेले दिसायला इतकंच दिसतं. आमच्या घरात त्रास नाहीये पण ती सोडून गेली, ती अहंकारी आहे, ती सोडून गेली किंवा नवऱ्याने सोडली किंवा असा प्रकार सगळा होतो. तर हे नातंच मुळात खूप वेगळ्या प्रकारचं आहे आणि त्याला अशी परिमाणं लावून चालत नाही. मग त्याच्यासाठी डॉक्टरांची मदत घ्यावी लागते, समुपदेशकांची मदत घ्यावी. बरोबर. मंजुळा शेणाई यांचा फोन आहे, बोला. नमस्कार. हॅलो हॅलो. नमस्कार. नमस्कार. मला असं म्हणायचंय की तुलनात्मक कलह पण बऱ्याचदा होतात की पूर्वीच्या काळी स्त्रीला तिच्या हक्काची जाणीव नव्हती किंवा तिचं शिक्षण कमी होतं, सर्वस्वी ती नवऱ्यावर अवलंबून होती. आता तसं नाहीये, तिला अधिकाराची जाणीव वगैरे पण आहे. मग अशा वेळेस तुलनात्मक कलह थांबवण्यासाठी तुम्ही कसं काय समुपदेशन कराल ह्याविषयी जरा सांगा. धन्यवाद. प्रश्न चांगला आहे. अधिकार आहे, जबाबदाऱ्या आहेत, सगळ्या तऱ्हेचे हक्क माहिती झालेले आहेत आणि त्याचा कुठेतरी दुरुपयोग होतो का? प्रश्न आपला चांगला आहे. आपल्या प्रश्नाला निश्चित उत्तर मिळणार आहे, पण तत्पूर्वी आपण घेतो अगदी छोटीशी विषय ब्रेकनंतर. पुन्हा एकदा सगळ्यांचं मनापासून स्वागत. घटस्फोटापूर्वीचं समुपदेशन हा आजचा खास असा विषय. आपल्याला मार्गदर्शन करतात ॲडव्होकेट निलिमा कानेटकर. त्यांनी जो प्रश्न विचारला होता की तुलनात्मकरित्या जो काय म्हणजे सगळ्यांना सगळं आता माहिती झालेलं आहे, मुळात त्याच्यामधला अहंकार कमी, तडजोड हा प्रकार नाही. त्याच्यात काय आहे, तडजोड जेव्हा आपण म्हणतो तर आपल्याला इंग्लिशमध्ये 2 शब्द येतात, ऍडजस्टमेंट आणि कॉम्प्रोमाइज. पूर्वीचे लोक कॉम्प्रोमाइज जास्ती करायचे, परिस्थितीला बळी पडून कॉम्प्रोमाइजेस करायचे. आताचे लोक तडजोड करण्याचा प्रयत्न करतात. तडजोड ही मनापासून केलेली असते, हा त्या दोन्हीतला फरक आहे. तर हे करण्यासाठी मी मगाशी जे 4 स्टेजेस सांगितले समुपदेशनाच्या किंवा कलहाच्या आणि तिथे समुपदेशनाचं कशी भूमिका असू शकते आणि कसे मार्ग सुटू शकतात. तर पहिल्या 2 स्टेजेसमध्ये तुम्ही तुमच्या जबाबदारींची जाणीव सांगितली, तुम्ही तुमच्या एकमेकांच्या बद्दलच्या भावना प्रकट करणं हे सुद्धा महत्त्वाचं आहे. तर आमच्या भाषेत आम्ही 3 स्टेजेस म्हणतो. एक ॲप्रिशिएट करा, तुम्ही ॲडजस्ट करा एकमेकांशी आणि ॲक्सेप्ट करा एकमेकांना. तर हे कुणी तसं सांगत नाही, टेक्निकली सांगत नाही, फार अशास्त्रीय पद्धतीने सांगितलं जातं. ते पटतंच असं नाही, पण हे जर आपण समुपदेशनातनं सांगू शकलो तर हे प्रश्न बऱ्याच अंशी सुटतात. ओके. घटस्फोट घेतला जात नाही पण वेगळे वेगळे राहतात, म्हणजे घटस्फोट न घेता सुद्धा वेगळे राहतात, तर त्याविषयीचा काही म्हणजे मला आणि ह्याच्याबरोबर असं मला एक विचारायचं आहे की जसं तुम्ही आता म्हणालात की तडजोडीविषयी की मान्य करणं, इथे पुरुष आणि स्त्री याच्यामध्ये काही भेदभाव होतो का? मुलं असतात काही वेळेला, अशा वेळेला तडजोड स्वीकारणं, मनापासूनची करणं हे जास्त झुकतं माप स्त्रीकडे असतं की पुरुषाकडे, की प्रत्येकाच्या वृत्तीनुसार, स्वभावानुसार, घरानुसार ते ठरतं? स्टॅटिस्टिकली हे प्रमाण स्त्रीकडे जास्ती असतं, हे बरोबर आहे. पण पुरुष हे करत नाहीत असं नाही. ज्या घरात स्त्रिया त्रास देणाऱ्या आहेत तेही ॲडजस्टमेंट्स करून संसार पुढे नेतात, कारण त्यांना त्यांच्या मुलांची जबाबदारी वाटते की घर मोडू नये, निदान मुलांचे हक्क, आईचा प्रेम त्यांना तुटू नये, ह्याचाही ते प्रयत्न करतात, निश्चितपणे करतात. पण जेव्हा परिस्थिती हाताबाहेर जाते तेव्हा तुम्हाला काहीतरी ड्रास्टिक निर्णय घ्यावे लागतात. अशा वेळेला घटस्फोट न घेता सुद्धा जेव्हा वेगळे राहतात त्यामागचा कायदा काय? त्यामागचा कायदा असा आहे की समजा आता एखादा नवरा मारतच असेल फार किंवा घरचे लोक अगदी जीवावर उठलेले असेल तर ती बाई असं म्हणू शकते की मला लग्न नाही मोडायचं,
माझी वेगळी सोय करून द्या तुम्ही, मला पोटगी द्या किंवा मला घर द्या, हे ती म्हणू शकते. हा तिचा हक्क आहे, विवाहित स्त्रीचा हा हक्क आहे. मग ते वेगळे राहू शकतात. घटस्फोट आणि कायदेशीर फारकत ह्या दोन परत वेगळ्या गोष्टी आहेत. ही कायदेशीर फारकतीमध्ये नवरा बायको एकमेकांपासून वेगळे राहतात पण त्यांचं लग्न तुटत नाही. तेव्हा त्याच्यात जे प्रॉपर्टी राईट्स येतात किंवा त्याच्याबद्दल एकमेकांच्या वैवाहिक संबंधासंबंधीचे जे काय हक्क आहेत ते हक्क जबरदस्तीने कोणी मिळवू शकत नाही जर कायदेशीर फारकतीची आदेश आलेले असले तर. घटस्फोट जेव्हा होतो तेव्हा दोन्ही पार्टीज त्या लग्नातनं पूर्णपणे मोकळ्या होतात आणि ते नव्याने दुसरं लग्न करून तुम्हाला त्यांचं आयुष्य पुढे नेता येतं. पण कायदेशीर फारकतीमध्ये लग्न मोडत नाही, तेव्हा अशा वेळेला त्या व्यक्तींना दुसरं लग्न करण्याची कायदा परवानगी देत नाही. याच्यामध्ये महत्वाचा प्रश्न असा येतो की मुलांचा, जेव्हा मुलं असतात त्यावेळेला हा प्रश्न वेगळ्या रीतीने एक बघितला जातो. नेमकं काय याच्यामध्ये ओढाताण असते, मुलांच्या आयुष्यावरचा परिणाम, मुलं म्हणतील आमची काय चूक होती, इथपासून ते काही वेळेला मुलांना असं वाटतं बरं झालं आई वडील वेगळे झाले, ते घरातला रोजचा भांडण इथपर्यंत. पण ह्या गोष्टी इतक्या सहज सोप्या आहेत का, याच्याकडे आपण येऊया. पण तत्पूर्वी किशोर नगरकर यांचा फोन आहे. बोला. नमस्कार. नमस्कार. बोला. नमस्कार. नमस्कार. हल्ली काय आहे, ग्लोबलायझेशनचं प्रमाण फार वाढलेलं आहे आणि त्याच्याबरोबर घटस्फोटांचं पण प्रमाण वाढलेलं आहे. म्हणजे असं बऱ्याच लोकांच्या बाबतीत होतं की ते राहतात हिंदुस्थानात पण त्यांचे जे विचार आहेत ते पाश्चात्य धर्तीवरती आहेत. तर ह्या बाबतीत आपण काही समुपदेशाने काही प्रॉब्लेम कसे काय सॉल्व्ह कराल? आभारी आहे. किती झपाट्याने आपण जातोय तेवढं मन झपाट्याने पुढे जात आहे, पण तसं जग बदलतंय का? नाही, त्याच्यात कसं होतंय की आपल्याला सगळ्यांनाच परदेशी वातावरणाचं, परदेशी सुखसोयींचं, सुविधांचं खूप अट्रॅक्शन आहे आणि त्याच्यामुळे असं स्थळ आलं की आपण ते कसं मिळणार आहे आपल्याकडे आणि ते आपल्या हातून कसं जाणार नाहीये हे बघण्याकडे कल असतो. त्यामुळे बऱ्याच वेळेला असं होतं की आईवडील मुली फोटो बघून ठेवतात आणि मुलगा येऊन पटकन ठरवतो कुठाशी लग्न करायचं, 15 दिवसात लग्न करतो, त्यांचा हनीमून पण होतो आणि तो परत जातो. पुढे काय नंतर त्या लग्नाचं होतं हा एक फार मोठा वेगळा विषय असू शकतो. सगळी लग्न असफल होतात असं नाहीये, पण असफल होणारी जी लग्न आहेत त्यांना कायद्याचा रिलीफ खूप कमी पडतो असं होतं. आपण जो विचार करतोय की 2-5 वर्षानंतरचा आपण विचार केला की जिथे मूल नसेल, 10 वर्षानंतर जेव्हा फारकत घ्यायची वेळ येते, डिवोर्स घ्यायची, एखादं मूल पदरामध्ये आहे तिच्या, त्यामुळे त्या मुलाच्या दृष्टिकोनातून विचार, नवरा बायको वेगळे झाले पण आई वडील वेगळे होत नाहीत, त्या मुलाला आई वडिलांच्या दोघांचंही प्रेम मिळावं, दोघांनी म्हणजे तिथे आई वडील म्हणून त्या मुलाला सपोर्ट करावा सर्वतोबाजूनी. तर या दृष्टिकोनातून समुपदेशन त्या दोघांना होतं का? भले तुमचं नको पटू दे पण मुलांचं. तिथे जेव्हा मुलांचे प्रश्न निर्माण होतात, मुलं विड्रॉन होतात किंवा जास्त रिबेलियस व्हायला लागतात की अनेक शाळांतनं समुपदेशक असतात, मुलांना मार्गदर्शन करणारे, पालकांना मार्गदर्शन करणारे, ते त्यांचं काम करतातच. इथे कसं आहे की जिथे तुम्ही सततच भांडताय आणि केवळ मुलांच्यासाठी म्हणून त्या संसारात टिकलायत तर म्हणून तुम्ही मुलांचं काही फार भलं करताय असं नाहीये. मुलांच्या समोरची तुमची भांडणं जात नाहीये, त्यामुळे तुमचे भांडणांचे परिणाम मुलांच्यावर होत आहेत. वडील जर आईला मारत असले सतत तर तो मुलगाही तेच संस्कार घेऊन पुढे त्याच्या बायकोला मारणार आहे आणि तेच असतं की आमच्या घरातही असंच चालत आलं, आम्ही तेच करतोय. काय संस्कार आपण म्हणजे नक्की काय देतोय मुलांना ह्याचं भान राहत नाही. अशा वेळेला जेव्हा नवरा बायकोंच्यात खरंच अशी परिस्थिती येते की नाही आपल्याला एकत्र राहणं शक्य, तर असं आम्ही पण सांगायचा प्रयत्न करतो की मुलांना त्यांच्या आईवडिलांपासून तोडू नका, त्यांना व्हिजिटिंग राईट्स आहेत, भेटायला द्या. मुलांना तुम्ही तुमची प्यादी म्हणून दुसऱ्यावर कुरघोडी करण्यासाठी वापरू नका. ब्लॅकमेलिंग ज्याला आपण म्हणतो त्या गोष्टी. आणि मग भेटायला देणं की जर वडील आहेत त्या मुलाचे तर त्या मुलाला भेटायला देणं किंवा मुलांना आई वडिलांच्या बद्दल प्रेम वाटण्याची परिस्थिती निर्माण होणं हे तितकंच आवश्यक आहे. पण जेव्हा अशा वेळेला मुलांना समजावून सांगितलं जातं आणि त्यांना त्यांचे प्रेम मिळण्यातले अडचणी दूर होतात त्यावेळेला मुलं पण वेगळ्या पद्धतीने विचार करतात. आणि इथे आम्ही पुढे जाऊन सांगतो की मुलांचे जे सपोर्ट सिस्टीम आहेत, घरातले आजी आजोबा आहेत, मामा मामी असतील, काका काकू असतील, मावशी असतील, हे सगळे लोक जेव्हा त्या मुलाला सपोर्ट करणारे असतील, समजा सासरचे असतील किंवा माहेरचे असतील,
तर त्या मुलांना त्यांच्यापासून तोडू नये, हे फार महत्वाचं आहे. कारण त्या मुलांच्या निकोप वाढीच्या दृष्टीने हे खूप सपोर्ट, पण तसं होत नाही. ही भांडणं इतकी विकोपाला गेलेली असतात की ती तुम्ही अगदी भेटल्यानंतर सुद्धा आई वडिलांच्या उणदुणच काढण्यात वेळ जातो आणि एकमेकांच्या बद्दलचं मन कलुषित कसं करायचं ह्याच्याकडे बघितलं जातं. हे जर टाळता आलं तर ही परिस्थिती मुलांनाही आता स्वीकारावी लागेल. हळूहळू मुलंही तयार होतात आणि या गोष्टी टाळू लागतात. डॉक्टर प्राजक्ता मुळे यांचा फोन आहे. बोला. नमस्कार. हा, मी डॉक्टर प्राजक्ता मुळे मुलुंडहून बोलते. बोला. विषय चांगला आहे. मला एक विचार सांगायचं होतं की तुमचे जे काउन्सिलिंग टीम असते ना त्याच्यामध्ये कोण कोण इन्क्लूड असतं, म्हणजे डॉक्टर्स किंवा वगैरे वगैरे, आणि तुमच्या स्टेप्स काय असतात, आणि ते सगळे जो तुम्ही काउन्सिलिंग करता समजावणी वगैरे ती रायटिंग मध्ये करारासारखं असतं का, ह्या एक गोष्टीचा मला पडताळा पाहिजे होता. कारण पुढे समजा कॉन्फ्लिक्ट झाले तर तुम्हाला रायटिंग मध्ये ते असं मी हे एग्री केले ते त्यांनी एग्री केले वगैरे दाखवता येतं. दुसरी गोष्ट, दोन्ही पार्टीने असं लक्षात 100% कुणालाच काही मिळत नसतं, नाहीतर त्याच्यामुळे हेस्टी डिसिजन घेऊन आगीतून फुफाट्यात पडण्यात काही अर्थ नसतो. त्याच्यापेक्षा रूट कॉज जे काही आहे, काही असेल, मग सासू सासऱ्यांचा छळ हुंडा असेल, काहीही असेल, तर त्याच्यामधून ते रूट कॉज काढायचा प्रयत्न केला तर ते जास्त फेवरेबल सगळ्यांनाच असतं. आणि काही वर्ष मला असं वाटतं जर त्या मुलीला सासरी म्हणजे नवऱ्याबरोबर स्वतंत्र राहायचं असेल तर ते राहू दिलं तर मला असं वाटतं की ते जास्त हे असतं, म्हणजे सोयीस्कर होतं आणि त्यांना एकमेकांना समजून घेतलं ना, मग पुढचं जास्त आयुष्य सुखकर होतं. त्यामुळे जी काही कॉज आहेत ना, की एक्स्ट्रा मॅरिटल म्हणा किंवा एड्स किंवा व्हॉट एव्हर इनकॉम्पिटेबिलिटी, ती पहिल्यांदा फाइंड आउट करून त्या टीमनी, तुमच्या काउन्सिलिंग टीमनी हे करावं असं मला वाटतं. आपलं खूप चांगले मुद्दे आहेत. आपल्या सगळ्या प्रश्नांवर विचार होईल, संवाद साधला जाईल. पण तत्पूर्वी पुन्हा एकदा घेतो अगदी छोटीशी विश्रांती. ब्रेकनंतर पुन्हा एकदा सगळ्यांचं मनापासून स्वागत. लग्न हे 7 जन्माचं असतं, पण या एकाच जन्मामध्ये जर घटस्फोट व्हायची वेळ आली तर काय करायचं हे आपण समजून घेतो आहोत. हे टाळण्यासाठी आपल्याला मार्गदर्शन करतात ॲडव्होकेट निलिमा कानेटकर. डॉक्टर प्राजक्ता मुळेंनी चांगले प्रश्न विचारते. टीम कशा प्रकारे, मुळात जर कोणाचं ऐकावं असं काहीतरी आपल्याला आदर्श लागतं, समोरची व्यक्ती तेवढी विश्वासार्ह लागते तर ऐकावं असं वाटतं, नाही तर नाही वाटत. हा एक तर टीम कशी काम करते, स्टेप्स काय आहेत असं त्यांनी विचारलं. काही करार असतात का, आणि मूळ मुद्द्याकडे तुम्ही जाता का, आणि तो शोधून काढून त्याच्यावर. आणि सगळ्यात शेवटी मिया बेबीनं जर वेगळं ठेवलं तर परस्पर आकर्षणाने काही वेळेला ते सुखाने नांदू लागले असं होतं का? होऊ शकतं असं. जेव्हा या संस्था आहेत, समाजसेवी संस्था आहेत किंवा आमची आधिपत संस्था आहे, त्या आमच्याकडे अशा प्रकारचे प्रश्न आले तर आम्ही मुळात त्या व्यक्तीला, जे समस्याग्रस्त व्यक्ती आहे, तिला पूर्णपणे मोकळं व्हायला, तिचे प्रश्न मांडायला हे आम्ही भरपूर वेळ देतो. आणि आम्हाला जर शंका येतील की ते खरं सांगते खोटं सांगते, याच्यावर आमची पद्धत असते का त्या पद्धतीने आम्ही ते खरं खोटं घेतो सुद्धा, म्हणजे तपासून घेतो. आणि त्याच्यानंतर जर जिथे आवश्यक वाटेल तिथे डॉक्टरांच्याकडे पाठवण्याचं वगैरे आम्ही प्रयास करतो, निश्चितपणे करतो. आता त्याच्यात आमच्या संस्थेच्याकडे जवळजवळ आमची संस्था भारतभरासाठी काम करते. मुळात लिगली मला असं हवंय की समुपदेशकाने जर ठरवलं की नाही बाबा आता तुम्ही एकत्र राहणं अशक्य आहे, तर मग वकिलाकडे, म्हणजे पहिल्यांदा समुपदेशकाकडे जावं. होऊ शकतं ना, हे होतं ना. पण आपण आता म्हणत होतो रोल काय आहे त्याच्या दृष्टीने, तर असे आम्ही कोर्टात जायच्या आधीही करतो, पण कोर्टात गेल्यानंतर मॅरेज काउन्सिलर सुद्धा हे करतात, जजेस करतात, वेगवेगळ्या संस्थांची मदत घेतात, डॉक्टरांची मदत घेतात, रिपोर्ट्स मागवतात आणि त्याच्याप्रमाणे पुढे त्याचं जे काय प्रक्रिया करायची असेल ती होतेच. आणि हे करणं, वेळेवर करणं खूप आवश्यक असतं. तर त्याच्यामुळे कोर्टात जायच्या आधीही हे करणं शक्य असतं, नंतरही करणं शक्य असतं. आमच्याकडे आम्ही डेटाबेस तसा ठेवलेला आहे, त्यामुळे आम्ही पाठवतो लोकांना. आणि यदा कदाचित दोघं जण जर वेगळी राहिली, स्वतंत्र राहिली आणि जर त्यांचं मन जुळली तर मला असं वाटतं मग कोणाची मध्ये आडकाठी यायची. मिया बीबी राजी तो क्या करेगा काळजी हे तर होतच, पण त्याच्याच बरोबर असं आहे की मी एकत्र राहून लोकांना दाखवण्यासाठी आम्ही किती एकत्र राहतो हे सांगण्यापेक्षा, जर तरुण पिढी जर सुटी राहिली आणि तरीही वरिष्ठ आवरच्या लोकांच्या, म्हणजे
वयस्कर लोकांच्यात आणि त्यांच्यात जर नातं टिकू शकलं तर ते जास्ती हेल्दी आवश्यक आहे. रोज उठून भांडणं करण्यापेक्षा, एकमेकांच्या आयुष्यात हस्तक्षेप करण्यापेक्षा हे जास्ती हेल्दी असं मला वाटतं. माधवी जोशी यांचा फोन आहे ठाणे इथून. बोला. नमस्कार. 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 हा छान विषय घेतलाय. धन्यवाद. आणि मला असं सांगायचं आहे की मी 1989 ते 1993 पर्यंत फॅमिली कोर्टात काम केलंय, कोर्टामध्ये बसून. त्याच्यामुळे मला हे सगळे म्हणजे मेंटेनन्सचे दावे वगैरे हे सगळे मॅरेज पिटिशन सगळं माहिती आहे. पण मला असा प्रश्न विचारायचा आहे की जे काउन्सिलरला भेटायला जी 2 जण पार्टी येते ती घटस्फोट घेण्याकरताच मुळी येते. त्याच्यामुळे समुपदेशन राहिलं बाजूला, ती शेवटचा निर्णय घेण्याकरता येतात. त्याच्यामुळे काही त्यावेळेला उपयोग होत नाही. आणि दुसरं सांगायचं म्हणजे की दोन्हीही पार्टी एकमेकांवर आरोप करत असतात. तर आता दोन्ही पार्टीनं समजवायचं कसं हे सांगा जरा. मगाशी आपण हा विषय घेतला होता थोडासा, की जेपर्यंत कोर्टात केस जात नाही तोपर्यंत त्यांनी एकत्र येण्याचे चान्सेस जास्ती असतात. पण जेव्हा कोर्टात केस जाते, न्यायालयात जेव्हा दाखल केली जाते, एका पर्टिक्युलर पार्टीकडनं दुसऱ्या पर्टिक्युलर पार्टीवर प्रतिवादीवर आरोप प्रत्यारोप केले जातातच एकमेकांच्या मध्ये, तेव्हा ते प्रकरण जास्ती चिघळलं जातं आणि त्याच्यामध्ये एकत्र राहण्याचं प्रमाण थोडं कमी होतं. कारण तोपर्यंत खूप वर्ष त्रास दोघांनी सहन केलेला असतो आणि त्याच्या वेळेला मग एकत्र येणं त्याचं उत्तर नाही. पण समुपदेशकांनी त्यांनी वेळेवरही सुट होणं, त्या लग्नातनं मुक्त होणं आणि स्वतःचं आयुष्य नीट पुढे मार्गी लावणं हे सुद्धा समुपदेशनाचा एक भागच आहे. आपण गृहीत धरतोय की समुपदेशन म्हणजे फक्त एकत्रच येणं आहे. हे शक्य आहे, कोर्टात जायच्या आधी जास्ती प्रमाणात शक्य आहे. कोर्टात गेल्यानंतर थोडं कमी होतं. किती म्हटलं तरी त्यांचे प्रयत्न मग कमी पडायला लागतात आणि कोणाची तयारी नसते त्याच्या. हा एक जसा इकडचा भाग झाला. हल्ली परदेशामध्ये विवाह, परदेशीयांशी विवाह करण्याचं प्रमाण खूप आहे. अशा वेळेला काय, तिथे तर आपल्यासारखं काही नसतं. अशा वेळेला जसे आपल्याकडे इथे जसे काही फोन करून जे काही विचारलं जातं, जसं आधिपत सारखी संस्था काम करते, किंवा असं तिथे काय असावं किंवा काय शोधावं, म्हणजे वाईटही काही गोष्टी एक शक्यता शोधून ठेवावी अशा दृष्टिकोनातून. परदेशी व्यक्तीशी जर लग्न करायचं असलं तर आम्ही अगदी खूप जोरदार पद्धतीने सांगतो की तिथल्या NGOsची तुम्ही माहिती काढा. तर तिथेही मॅरेज काउन्सिलर्स असतात, फॅमिली काउन्सिलर्स असतात, त्यांची माहिती काढा आणि त्यांचा होतो उपयोग. जेव्हा पण आपण जातो तेव्हा फक्त तिथे नवऱ्याकडे जायचं आहे एवढ्याच यांनी जातो. अनेक वेळेला तो नवरा न्यायला येतच नाही आणि तिला बाईला परत यावं लागतं किंवा ती परित्यक्त्या होते किंवा तिथे जाऊन नवऱ्याचं दुसरं लग्न झालेलं असतं किंवा तो दुसऱ्या कोणाबरोबर राहत असतो. इंडियन बाईला फक्त नोकर म्हणून वापरलं जातं. हे सगळे प्रश्न आहे, सगळं काढून घेतलं जातं, उपाशी ठेवलं जातं, मारहाण केली जाते. अशा वेळेला तिथल्या पोलीस स्टेशनमध्ये सुद्धा या सगळ्या यादी, संस्थांच्या यादी असतात आणि त्या याद्यांच्या प्रमाणे ते पण पाठवतात कोणाकडे मदतीला. तर त्या संस्थांची मदत मिळते. आपल्याकडे राष्ट्रीय महिला आयोग जो आहे तर त्यांच्याकडे एक वेगळा सेल आहे अनिवासी भारतीयांशी लग्न केलेल्या व्यक्तींसाठी. तर त्यांचीही मदत होऊ शकते, नेटवरनं त्यांची माहिती मिळू शकते, कसा फॉर्म भरायचा, त्यांची प्रक्रिया पुरी केली तर त्यांची पण मदत मिळू शकते. हे गायडन्स वेळेवारी घेणं, लग्नाच्या आधी घेणं आणि प्रसंग आला, वाईट प्रसंग आला तर त्यावेळेला घेणं खूप महत्वाचं आहे. खरंय. वेळेत जर आपल्याला होत नसेल तर दुसऱ्याची मदत घेऊन अनेक गोष्टी टाळता येतात. एक सखी घाटकोपर इथून विचारतात. बोला. नमस्कार. हॅलो. हॅलो. हा बोला. नमस्कार. हॅलो. हॅलो. हा बोला. माझ्या मुलीच्या लग्नाला 3 वर्ष झालेली आहेत. बरं. मुलगा कमरेच्या खाली पूर्ण आजारी आहे, सडलेला आहे म्हणजे. आणि हॅलो, सलग प्रश्न पूर्ण करा. म्हणजे सासू सासऱ्यांनी तिला जाळण्याचा प्रयत्न केला, गॅस चालू ठेवलेला. मुलगी आता म्हणते मी जाणारच नाही. अशा परिस्थितीत त्या मुलींनी जाऊन आपला जीव धोक्यात घालावा असं माझं मत असणार नाहीये. आणि समाजाच्या दर्पणाखाली त्या मुलीने जे लग्न टिकवावं असंही मी म्हणू शकणार नाही, कारण शेवटी त्या मुलीच्या जीवाचा प्रश्न आहे. आणि अशा वेळेला मी असं म्हणेन की तिच्या माहेरच्या लोकांनी तिला
त्या सगळ्या मनस्थितीतनं बाहेर येऊन नवीन स्वतःच्या पायावर उभं राहण्यासाठी काहीतरी प्रयत्न करायला हवा आणि तिचं रिहॅबिलिटेशन गरज आहे. आणि तिथे तिने आपलं आयुष्य नव्याने कसं काढता येईल, नव्याने सुखाने कसं घालवता येईल हे बघणं पण खूप महत्वाचं. आता या मुलीचा, ज्या सखीने हा प्रश्न विचारला, असं एक की त्या मुलीला, त्या बाईच्या मुलीला असं वाटतंय की नाही, मला मी कुठल्याही परिस्थितीत या मुलाशी ऍडजस्ट होऊ शकत नाही, कारण काही घाणेरडे अनुभव तिला आलेले असतील. अशा वेळेला तिने आपलं शिक्षण, आपलं सगळं आयुष्य का त्याच्यासाठी खर्ची करावं, हा या आई वडिलांनी किती विचार करायला हवाय. आणि त्या दृष्टिकोनातून समुपदेशन, मला इथे असं विचारायचंय, नवऱ्यासाठी वेगळं, बायकोसाठी वेगळं असे दोन वेगवेगळे समुपदेशक किंवा वेगळे वकील असण्यापेक्षा एका समुपदेशकाने दोघांची मनं जोडता येतात का, किंवा दोघांना अगदी स्पष्ट शब्दात सांगता येतं का की तुम्ही वेगळं होणंच आवश्यक आहे, हे एक माणूस काम करू शकतो? निश्चितचपणे करू शकतो. आता ह्याच्यात जेव्हा वकील समुपदेशन करतात तेव्हा आमच्याकडे आम्ही असं करतो की आम्ही त्यांना विचारतो की तुम्हाला आम्ही समुपदेशक म्हणून हवेत का वकील म्हणून हवेत. वकिलांनी दोन्ही पक्षाचं ऐकून घेऊन एका पक्षासाठी कोर्टात उभं राहणं हे योग्य नाही, कारण दोन्ही पक्षांनी आपल्या सगळ्या बाजू सांगितलेले असतात, आपली कार्ड ओपन केलेली असतात. तर अशा वेळेला मग तुम्ही समुपदेशक म्हणून तरी काम करा किंवा वकील म्हणून तरी काम करा. अशा वेळेला वकील सुद्धा सांगू शकतात की तुमचं टिकणार नाहीये तेव्हा तुम्ही कोर्टात जा. पण जेव्हा परस्पर संमतीने डिव्होर्स घ्यायचा असला तर एक वकील दोघांच्यासाठी अपियर होऊ शकतो. हा जसा एक भाग झाला. ग्रामीण भागामध्ये अजूनपर्यंत हे लोन पोचलेलं नाही. या मागची कारणं अशी दिली जातात का इथला स्वैराचार म्हणा किंवा पैसा हातात आल्यामुळे, संस्कार नसल्यामुळे, मोठ्या घरातली मोठी माणसं नसल्यामुळे, अनिर्बद्ध सत्ता सगळ्या गोष्टीवर, म्हणून काही वेळेला या गोष्टी घडतात. असं एक गावापर्यंत हे लोन पोचलेलं नाही कारण तिथे काही जाणती माणसं अजूनही आहेत, डोळे आहेत, कान आहेत आणि मोठी माणसं आहेत. पण काय सध्या परिस्थिती तिथे सुद्धा आहे असं जाणवतं का तिथल्या मुली किंवा मुलगे सहन करण्याकडे अजूनही ही वृत्ती आहे. आणि मुळात मला असं हवंय समुपदेशक म्हणून कुठवर सहन करावं आणि कुठे थांबावं, कुठे आपल्या स्वातंत्र्याला, आपल्या आयुष्याला किंमत द्यावी. इथे असं आहे की हे जो शेवटचा प्रश्न आहे की आपल्या आयुष्याला किती किंमत द्यायची, हे ज्याच्या त्याच्या सहनशक्तीच्या मर्यादेपर्यंत अवलंबून असतं. कोणाची मर्यादा किती आहे, काय आहे हे आपण आत्ता सांगू शकत नाही. कोणी म्हणेल की मला पहिली थोबाडीत मारलेली मी ऐकणार नाही, मी लांब जाणार. कोणी म्हणेल माझं डोकं भिंतीवर आपटलं, हे जरा जास्तीच झालं. कोणी म्हणेल मी हॉस्पिटलमध्ये आता ऍडमिट झाले, नवऱ्याने मारलं, हे जरा जास्ती झालं. तर प्रत्येकाच्या सहनशक्तीच्या मर्यादेवर ते अवलंबून असतं. आत्ता आपण जे म्हटलं की गावाकडे हे लोन पोचलेलं नाहीये, गावाकडे ही वैवाहिक कलह खूप मोठ्या प्रमाणात आहेतच. पण जी पूर्वीची पद्धत होती की बायकांनी सहनच करायची आहे, तर बाहेर बोलायचं नाही, सांगायचं नाही, तर त्याच्यामध्ये अनेक आयुष्य भरडली जात आहेत. किरकोळ भांडणं जर असतील तर त्याच्यात घरातली वडीलधारी मंडळी, गावातली वडीलधारी मंडळी, पंचायती पुढे हे प्रश्न सोडवले जातात, हे निश्चित आहे. पण त्यालाही कुठेतरी मर्यादा येते. जेव्हा ते मर्यादेच्या बाहेर अन्याय अत्याचार होतात तेव्हा घटस्फोटाला पर्याय नाही. अगदी 2-3 वाक्यामध्ये मला हवंय, अगदी एका वाक्यात उत्तरे द्या. तसं डेटिंग हा जो आजचा प्रकार आहे, एका भेटीमध्ये कळू शकतो समोरचा किंवा समोरची यशस्वी आपल्याशी होईल की नाही, हा एक भाग. किती काळ वेळ समोरच्याला द्यायला हवा जुळून येण्यासाठी, आणि 20 तारखेचा तुमचा कार्यक्रम. 3 प्रश्नांची 3 वाक्यात उत्तर. त्याच्यात असं आहे की डेटिंग हा विषय आहे, हा एका डेटिंग मध्ये तुम्ही एकमेकांना कळत नाही, म्हणूनच कोर्टशिप लग्नाच्या आधी हवी. म्हणून आम्ही सांगतो की एकमेकांना समजून घ्यायला पुरेसा वेळ द्या आणि त्याच्यातनं नंतर तुम्ही लग्न करायचं ठरवा. पेशन्स हे महत्वाचं आहे. एकमेकांना सांभाळून घ्या, पारखून घ्या, तुमच्या स्वभावाशी जुळतंय की नाही हे बघा. तुम्ही किती जुळवून घेण्याच्या कपॅसिटीमध्ये आहात, तुमचं किती त्याच्याबद्दलचा आदर आहे, प्रेम आहे, विश्वास आहे, ह्याच्यावर हे सगळं अवलंबून असतं. आणि मुळात स्वतःला काय हवंय, स्वतःला काय हवं हे अवलंबून. 20 तारखेचा तर 20 तारखेचा कार्यक्रम आमचा असा आहे की हुंदके टाळण्यासाठी, म्हणून हा आत्ता जो आपण विषय घेतलेला आहे त्याच विषयाला अनुसरून आमचं एक पुस्तक बाहेर येत आहे, आदिपत संस्थेचं पुस्तक बाहेर येत आहे. तर हुंदके टाळण्यासाठी असं त्याचं नाव आहे. त्याच्यात मगाशी आपण विषय घेतले होते अनिवासी भारतीयांशी लग्न करण्याबद्दलचे प्रश्न, भारतात काय प्रश्न आहेत या संबंधीचे, ह्याचा सगळा विचार केलेला आहे.
आणि एक पूर्वीचं एक पुस्तक आहे की तिचं अवकाश या नावाने सक्षमतेसाठी, तर ह्या पुस्तकाचं दुसरी आवृत्ती येते. 20 तारखेला रवींद्र नाट्यमध्ये हा कार्यक्रम होणार आहे. जर कोणाला इंटरेस्ट असेल तिथे आला तर तुम्हाला स्वागत आहे. प्रत्यक्ष समुपदेशकाकडे जाणं जमलं नाही तर निदान ही पुस्तकं तरी जरूर वाचावीत असं तुमचं. ग्लोबलायझेशन, जागतिकीकरण हा एक महत्वाचा मुद्दा. त्या झपाट्याने जग बदलतंय, पण समोरच्या जोडीदाराला मात्र थोडं समजुतीनेच घ्यावं लागतं, सावकाश समजून घ्यावं लागतं. हे महत्वाचं, कारण ग्लोबल विलेजची जिथे आपण विचार करतो तिथे सगळ्या भाववृत्तीची माणसं राहणार आहेत आणि तिथेही गावासारखी एखादी चावडी किंवा कट्टा लागणार आहे जिथे असा संवाद साधला जाणार आहे आणि या संवादातून माणसांची मनं जोडली जाणार आहेत. तुम्ही इथे आलात, हा एका तऱ्हेचा कट्टाच होता आपला खास असा, आणि या कट्ट्यावरच्या गप्पा खूप छान झाल्या. खूप काही गोष्टी समजून घेता येतील. मनापासून आपले आभार. भेटूया पुढल्या कार्यक्रमात. नमस्कार.